आज काही आईची गाण्यांच्यापासून आपल्याला सुट्टी नाही वाटतं. आज रविवार असल्यामुळे यांना सगळ्यांना सुट्टी होती, त्याच्यामुळे सकाळ सकाळी माझं डोकं खायला आलं. ते कसं बसं यांना गोड बोलून घरी पाठवलं आणि घरात जरा पडावं म्हणलं तर सम्या परवा आणलेलं शर्ट आणि लुंगी घालून लग्नाला चालला होता बघा. येड्याला एवढ्याच कुठं तर लुंगी गिंगी निष्ठल म्हणून आतमध्ये हाफ पॅन्ट पण घालून आलता बघा. आणि सम्या गेल्यावर मी पण घरी जाऊन फ्रेश होऊन यशाला घेऊन कुठं तर बाहेर जाऊन फिरून यावं म्हणलो. आणि रस्त्यात आम्हाला हे लपूट लवड्याचं वैभ्यातनी भेटले बघा. आणि यांनी पण कुठं तर बाहेर चालले होते आणि जाता जाता हे संख्या रांडाचा मला ज्ञान शोधत होता. जारे लवड्याला शाना म्हणलो आणि यशाला घेऊन या समोरच्या कॅन्टीन मध्ये चहा प्यायला आलो. आणि तेवढ्यातच आपलं खतरा आहे त्याने लवड्याला नीट प्रेमाने चहा पी म्हणलो तर जा मग लवड्या म्हणलो. आणि खतऱ्याची गाडी तिथंच लावलो आणि समोर पेट्रोल भरायला गेलो तर बाबा गर्दी बघूनच गाडी वळवलो आणि समोरच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल घातला आणि नीट गाडी आपल्या साहिलभाईकडे घेतला. आणि खतऱ्याला तिथे चहा सिगरेट काय प्यायचा पी म्हणत होतो तर आम्हाला चालत पाठवून आता सिगरेट आणायला गेले बघा. आणायला गेलता का बनवायला गेलता काय माहिती एवढं उशीर लावून. आणि एवढ्या एवढ्याच स्टाईल मध्ये सिगरेट प्यायला जाऊन गाडीवर सांडले बघायच्या आईचा. आणि ह्याचा काय बुरुज खलिफा आहे काय माहिती एवढा लांब मुताला गेल्या काटा. आणि थोड्या वेळाने साहिलभाईचा आम्ही निरोप घेतो आणि आपल्या घराकडे निघतो आणि जाता जाता खतऱ्याला खतऱ्याच्या गाडीपाशी सोडतो आणि पाणी आणि मावा देऊन खतऱ्या पुण्याचं काम करते बघा. आपल्याला काही जायला 12 महिने सुट्टीच असते ना 1 दिवस असते, त्याच्यामुळे चांगली सुट्टी एन्जॉय करा म्हणलो आणि घरी आलो. रात्री बेरात्री सुशिक्षित लोकांना त्रास द्यायचा या लवड्यांकडे शिकवा बघा. रांडाचे आले ते आलेत आणि गाडीची चावी दे भज्जी आणतो म्हणले म्हणून चावी घेऊन बाहेर गेलो तर ह्या लवड्याच्या गाडीत स्पायडरमॅन गेलतो बघा. पुन्हा माझ्या लवड्याला लटक म्हणलो आणि हाताला काही शेट पण लागले नाही, लागलं म्हणत होता. धरा चावी आणि जावा लय शाना म्हणलो. कुठल्या लवड्याचे पैसे इथे केसावर फुगे विकून मीच पैसे कमाव म्हणालो. आणि गेल्यावर थंडीच्या तर आईची गाण म्हणलो आणि आजूबाजूला जे दिसते ते उचललो आणि शेकुटी करण्यासाठी एका जागी गोळा केलो. पेटवा म्हणालो पण आई घालू दे कुठं तर शेकुटीच्या जागी वनवा पेटायचं म्हणलो म्हणून खालच्या काठीला हात घातलो. पण हे आई घालून निघतच नव्हतं की निघ तुझ्या आईची गाण म्हणून असं लाद दिलो. मग कुठं निघलं बघा. आल्यावर मला लोखंडाचं टोपलं भेटलं बघा, तुटलेलं होतं तरी आई घालू दे ह्याच्यातच करू म्हणलो. आणि 50 रुपयाचं पेट्रोल घालून हिच्या आईला 15 रुपयाचं भज्जी आणले होते बघा. जाऊ दे आई घालू दे म्हणून असं आग लावला. थोडं पोझिशन मध्ये बसतो हे बघ पोझिशन गाणं मारतोय ना आता त्याच्यामध्ये. कुठे करत करत भज्जी खायचं विसरलो होतं, त्याच्यामुळे असं हात धुतला आणि लपूट लवड्याचे भज्जी थंड झाले असतील म्हणून भज्जी असं गरम करून खात होते बघा. भज्जी खाऊन झाल्यानंतर हातपाय काढून शिकत निवांत बसवा म्हणलं होतं. तेवढ्यातच यशाचा डॉनचा फोन येत आहे आणि यशा घरी जात आहे. काय एड्या लवड्याचं ऐकतच नव्हतं की जाळ लावता लावतच होता. आणि अजून थोडा वेळ शेकुटी केल्यानंतर समय 11 वाजता घरी जातो म्हणून घरी गेला. 12:15 वाजता मुन्ने आलता बघा. आणि एड्या लवड्याचं स्थळ बघायला आल्यावर पोरगी कसं असते तसं लाजत होता. लवड्या इथे येऊन बस गप्प म्हणलो आणि थोडा वेळ बसल्यानंतर गाडीत चहा प्यायची किडे उठले, त्याच्यामुळे मुन्न्याला घेऊन चहा प्यायला निघालो. आणि जाताना पहिला तर मावा घेतलो. पुन्हा मला अत्तर पण घ्यायचं होतं त्याच्यामुळे अत्तर घ्यायला आलो. आणि पहिला तर 2-3 वाज मला तेवढं काय खास वाटलं नाही, मग हे थोडं बरं होतं म्हणून हेच घेतलो. आणि समोरच्या कॅन्टीनला चहा प्यायला निघालो. तिथं सलम्याला आणि घसरगुंडी मुग्यांबोट टाकल्या चोरमुल्याला पण बोलून घेतलो होतो. चहा पिताना सलम्या मला अत्तर कसं लावता दाखव म्हणला. मी असं लावतो म्हणलो. लवड्या तसं नाही असं लावायचं असतं म्हणला. जा लवड्या मला शिकू नको म्हणलो. आणि आम्ही सगळे चहा पिलतोय. रांडाचं एकटंच थंड घेतला होता. लहान लेकर कसं वरण भात खाताना मांडीवर सांडते तसं यांनी मावा सांडला होता. आणि एड्या लवड्याची कोणाचीच गांड उचलत नव्हती बिल देताना, त्याच्यामुळे मीच कधी नाही ते बिल दिलो. आणि सलम्याला अजून घसरगुंडी टाकल्या चोरमुल्याला टाटा करून घरी जातच होतो तर ह्या लवड्याच्या गाडीवर माझं लक्ष गेलं बघा. नंबर प्लेटच नव्हतं. बरं झालं येताना कोण नव्हतं. असं गाडीवर बसल्यावर अजून 2 भाऊ लोक आलते, त्यांना पण जाऊन भेटलो. आणि हे रांडाचं चोरमुला कधी खिशातनं अत्तर काढले काय माहिती. हे लवड्या हात करू नको रे, अत्तर आणून दे. 50 रुपये देऊन आणलाय म्हणलो. अत्तर अरे लवड्या मावाने रे अत्तर म्हणलो. मग कुठं आणून दिलं बघा. आणि ज्या आईची गाण पहिला मोबाईल दे इकडे म्हणलो. लवडे लावून ठेवशील म्हणलो आणि नीट घरी आलो बघा.